विद्यार्थी मित्र, आज आपण एक्सरसाइज 1.1चा थर्ड क्वेश्चन स्टार्ट करतो आहोत. लक्ष द्या सर्वांनी इथे, काळजीपूर्वक लक्ष द्या. अतिशय सोपा आहे. तसा नियम जर लक्षात आले तर तुम्हाला हा प्रश्न अतिशय सोपा जाईल. आता मागच्या वेळेस आपण ट्रूथ टेबल बघितले होते. ट्रूथ टेबल जर तुमच्याजवळ असतील तर ते तुम्ही बाहेर काढून ठेवा. ट्रूथ टेबल नसतील तरीही ते व्हॅल्यू मी समोर लिहून ठेवलेली आहे. लक्ष द्या, हे बघा, ट्रूथ टेबलच्या सगळ्या व्हॅल्यू मी इथे लिहून ठेवले आहे आणि याचा वापर करून आता पुढचे क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत. वन बाय वन मी एक एक व्हॅल्यू दाखवेल पण, आणि तुमच्याकडे असतील तर चांगलीच गोष्ट आहे. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन नंबर 3. लक्ष द्या. एक्सप्रेस द फॉलोइंग स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं. ऑल्सो राईट देअर ट्रूथ व्हॅल्यू. त्यांची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे. ट्रू आहे की फॉल्स आहे. आता आधी दोन स्टेटमेंट बघायचे कोणते कोणते आहे. ऑरने जोडले का अँडने जोडले ते बघायचं आहे. तो सिम्बॉलिक फॉर्म लिहून मग फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे का बघा, सेकंड ट्रू आहे का बघा, आणि मग त्याची ट्रूथ टेबलनुसार त्याची व्हॅल्यू आपण लिहू, ट्रू का फॉल्स आहे. बघा, फर्स्ट स्टेटमेंट आपण पी म्हणूया, दुसरं स्टेटमेंट आपण क्यू म्हणूया. आता फर्स्ट क्वेश्चन काय आहे, 4 इज ऑड ऑर 1 इज प्राईम. त्यातलं फर्स्ट स्टेटमेंट जे आहे 4 इज ऑड, दॅट इज द पी. पी किती आहे मग, 4 इज ऑड. क्यू 1 इज प्राईम. चला, नावं तर दिली त्यांना आपण. कशाने जोडले आपण, सिम्बॉलिक फॉर्म सांगा. सिम्बॉलिक फॉर्म पी और क्यू. सिम्बॉलिक फॉर्म झाला ना. सिम्बॉलिक फॉर्म काय आला तुमचा, पी और क्यू. आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी सांगा. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पीची सांगा. 4 ऑड आहे का, नाही, म्हणजे ही आली फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू. क्यू हा प्राईम नंबर का, बिलकुल नाही, म्हणजे हा काय झाला तुमचा फॉल्स. दोघंही काय झाले तुमचे फॉल्स. आलं लक्षात. म्हणजे पी पण फॉल्स आहे कारण 4 ऑड नाही आहे. 1 त्यांचं म्हणणं प्राईम आहे, 1 प्राईम नाही आहे. याचा अर्थ दोघंही फॉल्स आहे. बरं, आता आपण हे दोन्हीही ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी, या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी पीची व्हॅल्यू आणि क्यूची व्हॅल्यू आपण, ट्रूथ व्हॅल्यू आपण इथे पुटअप करू. काय मिळते बघूया. पीची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे, फॉल्स. हां, ऑर क्यूची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे, फॉल्स. आता ऑरचा टेबल बघा, ज्यामध्ये पी आणि क्यू दोघंही फॉल्स असतील तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू किती मिळते बघा. ऑरचा टेबल इथे आहे. शेवटी पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू किती आहे, फॉल्स आहे. मग ऑरच्या टेबलमध्ये त्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू किती दिसते तुम्हाला, फॉल्सच दिसते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू किती आली तुमची, फॉल्स आली. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस कंपाऊंड स्टेटमेंट किती आहे, फॉल्स आहे. त्यापैकी पहिला पण फॉल्स होता आणि दुसरा पण फॉल्स होता. ऑरच्या टेबलमध्ये सुद्धा दोन्ही फॉल्स असताना फॉल्सच असतं. समजलं आहे. सेकंड बघा आता त्यातला. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. हो आहे, त्यांचं म्हणणं खरं आहे. स्टेटमेंट पण आहे अँड ट्रू आहे. 46 इज अ प्राईम नंबर. हे मात्र खोटं आहे. 46ला 2ने डिवाईड करता येतं, 23ने आहे, याचा अर्थ तो प्राईम नंबर नाही. आधी पी तर लिहूया. व्हॉट इज पी, 64 इज प्राईम नंबर, नाही परफेक्ट स्क्वेअर ना, परफेक्ट स्क्वेअर. 64 इज परफेक्ट स्क्वेअर. क्यू 46 इज प्राईम नंबर. बरं, कशाने जोडलेलं आहे ते, कनेक्टिव्ह कोणता आहे, अँड. मग सिम्बॉलिक फॉर्म सांगायचं. सिम्बॉलिक फॉर्म येतो पी अँड क्यू. इथपर्यंत आलं. आता आपण ट्रूथ व्हॅल्यू लिहू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी. पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, करेक्ट आहे म्हणजे ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू. क्यूची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे, फॉल्स. बरं, पीची ट्रूथ व्हॅल्यू आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू अँडने जोडू. देअरफॉर मग काय येणार आहे, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ, हां इथे लिहूया. म्हणजे हा काय आला तुमचा, ट्रू अँड फॉल्स इक्वल टू, या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू किती येते, ट्रू अँड फॉल्समध्ये पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स आहे. अँडच्या टेबलमध्ये बघा, अँडचा टेबल इथे आहे, दिसतो का. पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स. ट्रू फॉल्स, फॉल्स काय मिळतं तुम्हाला, फॉल्स मिळतो. म्हणजे या कंपाऊंड स्टेटमेंटची ओव्हरऑल ट्रूथ व्हॅल्यू किती आहे, फॉल्स आहे. या कंपाऊंड स्टेटमेंटची ओव्हरऑल ट्रूथ व्हॅल्यू किती आहे, फॉल्स आहे. समजलं आहे. थर्ड क्वेश्चन बघा.
5 इज प्राईम नंबर. 5 किती आहे? प्राईम नंबर आहे. पी 5 इज प्राईम नंबर. अँडने जोडलाय. कशाने जोडलाय? अँड कनेक्टिव्ह मिळाला. क्यू 7 डिवाइड 94, ज्याचा अर्थ 94 इज डिव्हिजिबल बाय 7 शक्यच नाही. बरोबर का? सिम्बॉलिक फॉर्म सांगा काय येणार आहे? पी अँड क्यू. आता याच्या ट्रूथ व्हॅल्यू बघू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पीची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू किती आहे? फॉल्स आहे. काय आहे? फॉल्स. मग देअरफॉर या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे? तर इथं आपण त्या व्हॅल्यू पुट करू, अँडने जोडू. ट्रू अँड फॉल्स इक्वल टू ट्रू अँड फॉल्स. आत्ताच बघितलं ट्रू अँड फॉल्स काय असतं? फॉल्स. म्हणजे ओव्हरऑल ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस कंपाऊंड स्टेटमेंट इज फॉल्स. कशी आली? लक्षात आलं का? हो. नेक्स्ट आहे इट इज नॉट ट्रू दॅट. निगेशन. नॉट ट्रू दॅटला म्हणतात निगेशन. 5 - 3i इज अ रिअल नंबर. एकच स्टेटमेंट आहे, एकच स्टेटमेंटचं निगेशन. लेट पी बोलतोय, काय बोलतोय? 5 - 3i इज अ रिअल नंबर. देअरफॉर इट्स निगेशन, त्याचं निगेशन. इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे निगेशन. मग काय येणार आहे? बरं, आता मला सांगा ट्रूथ व्हॅल्यू काय आहे इथं? ट्रूथ व्हॅल्यू बघा. ट्रूथ व्हॅल्यू 5 - 3i इज अ रिअल नंबर आहे की नाही? बरं, याचं निगेशन बघूया. इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे? सिम्बॉलिक फॉर्म निगेशन ऑफ पी. बरं, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी 5 - 3 रिअल नंबर आहे का? बिलकुल नाही, हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी किती? फॉल्स. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ओव्हरऑल कॉम्प्लेक्स या कंपाऊंड स्टेटमेंट. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ निगेशन पी म्हणजे निगेशन ऑफ पी किती आहे इथं? फॉल्सचं निगेशन काय असतं? ट्रू. म्हणजे ओव्हरऑल या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू किती आहे? ट्रू. आलं लक्षात? म्हणजे काय केलं? एकच स्टेटमेंट आहे. निगेशनमध्ये एकच स्टेटमेंट असतं. निगेशन असेल तर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट पण आहे पुढं, पण अशा ठिकाणी एकच स्टेटमेंट आहे. त्याचं निगेशन घेताना आपल्याला काय करावं लागणार आहे? त्याची अपोजिट व्हॅल्यू घ्यायची आहे. इट इज नॉट ट्रू दॅटचा अर्थ होतो निगेशन. पाचवा प्रश्न काय आहे? 3 × 5 = 8. 3 × 5 = 8 ट्रू आहे की फॉल्स आहे? डोळ्यांनी सांगता येते, बघता येतं, विचार करता येतो. फटाफट सांगा. 3 × 5 = 8. त्यातलं फर्स्ट इफ देनने जोडले दिसतात ना? इफ देन. पी आहे 3 × 5 = 8. डोळ्याला दिसतंय, रॉंग आहे. क्यू 3 + 5 = 15. हे पण रॉंग आहे. कसं काय म्हणा? एवढं काय मॅथ्स कच्चा आहे का म्हणा आपला? हे रॉंग लिहित आहे तर ठीक आहे, लॉजिक आहे. मग ट्रूथ व्हॅल्यू सिम्बॉलिक फॉर्म सांगा. सिम्बॉलिक फॉर्म इफ देन आहे म्हणजेच काय येणार? पी इम्प्लाइज क्यू. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पीची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे ना. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यूची पण ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? फॉल्स. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कोणाची? पी इम्प्लाइज क्यू दॅट इज फॉल्स इम्प्लाइज फॉल्स. इम्प्लाइजमध्ये दोघंही फॉल्स असतील तर काय असतं बघून घ्या. हा इम्प्लाइज आहे, शेवटी दोघंही फॉल्स आहे, तर त्याची व्हॅल्यू किती असते? ट्रू असते. म्हणजे ओव्हरऑल कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू किती आहे? ट्रू आहे. या संपूर्ण कंपाऊंड स्टेटमेंटची व्हॅल्यू किती आहे? ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे. 6 मिल्क इज व्हाईट दिसतो ना. आणि कनेक्टिव्ह कोणता वापरला? इफ अँड ओनली डबल एरो वापरला. स्काय इज ब्ल्यू. पी मिल्क इज व्हाईट आहे ना. मिल्क इज व्हाईट. आणि क्यू स्काय इज ब्ल्यू. सिम्बॉलिक फॉर्म सांगा. पी डबल एरो क्यू है ना. पी डबल एरो क्यू. बरं, ट्रूथ व्हॅल्यू पीची सांगा. यस, टी आहे. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू तो पण ट्रू आहे. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू
दॅट इज ट्रू डबल इम्प्लाइज ट्रू इक्वल टू काय येणार आहे, ट्रूच येणार आहे. ट्रू डबल इंटर ट्रू काय येणार आहे, ट्रू. डबल टी असेल तर टी असतेच. नेक्स्ट किती आहे, 7. 7चा काय आहे, 24 इज अ कंपोजिट नंबर. 2 मिळाले, हा एक आणि हा दुसरा. कशाने जोडले, ऑरने. पी काय सांगतो, 24 इज कंपोजिट नंबर. हो करेक्ट आहे. 24चे फॅक्टर पडतात ना, प्राईम नंबर थोडीच आहे तो, म्हणजे करेक्ट आहे. क्यू 17 इज प्राईम नंबर. प्राईम नंबर हा पण बरोबर आहे. याचे फॅक्टर नाहीच आहे 1 आणि 17 सोडून. सिम्बॉलिक फॉर्म सांगा. सिम्बॉलिक फॉर्म आहे पी ऑर क्यू. बरं, ट्रूथ व्हॅल्यू. पीची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू, ती पण ट्रू आहे. देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी ऑर आहे ना रे, पी ऑर आहे, पी ऑर क्यू आहे. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी ऑर क्यू इज ट्री ऑर टी इक्वल टू किती, टी. म्हणजे या ओव्हरऑल या कंपाऊंड स्टेटमेंटची पण ट्रूथ व्हॅल्यू किती आहे, ट्रू आहे. आलं लक्षात. पी ऑर क्यू अँड लिहिलं होतं तिथं ऑर आहे. समजलं आहे. हे अशा प्रकारे 7 प्रश्न झाले आपले. नेक्स्ट क्वेश्चन्स काय आहे आपल्याकडे, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर काय आहे, 4. क्वेश्चन नंबर 4साठी तुम्हा लोकांना काय काय दिलेलं आहे आता लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 4 रीड करा आधी. क्वेश्चन नंबर 4 रीड करा. क्वेश्चन नंबर 4मध्ये पी क्यू हे 2 स्टेटमेंट आहे, ते ट्रू आहे. पी क्यू 2 स्टेटमेंट कसे आहे, ट्रू. म्हणजे पीची पण व्हॅल्यू टी आहे, क्यूची पण व्हॅल्यू टी आहे. आर आणि एस काय आहे, फॉल्स आहे. मग हे जे काही स्टेटमेंट दिलेले असते यांच्या ट्रूथ व्हॅल्यू काढूया. बघा आता पीची व्हॅल्यू काय आहे, टी मध्ये ऑर आहे, पहिला क्वेश्चन. क्यूची व्हॅल्यू काय आहे, टी मध्ये अँड आहे. आरची व्हॅल्यू किती आहे, यस. आधी हा ब्रॅकेट सोडवूया. टी अँड यस टेबल बघा, अँडच्या टेबलमध्ये अँडमध्ये पहिला टी आहे, दिसतो ना, यसची व्हॅल्यू फॉल्स आहे, फॉल्स. यसची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. आता इकडे लक्षात, टी अँड एफ, अँडच्या टेबलमध्ये काय दिसतो, एफ. म्हणजे टी अँड एफ काय बनतो, एफ. देअरफॉर हा बाहेरचा टी और टी अँड एफ इज इक्वल टू काय आहे, एफ. आता दोघांमध्ये कोणतं कनेक्टिव्ह आला, ऑर. पहिला टी दुसरा एफ, ऑरमध्ये इथे पहिला टी दुसरा एफ, ऑरमध्ये काय दिसतो, टी. म्हणजे टोटली या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू किती आली तुमची, टी. किती आली, टी. आलं लक्षात. सेकंड बघा, पी काय आहे, ट्रू. इम्प्लाइज क्यू पण काय आहे, ट्रू. आर फॉल्स आहे, एफ पण काय आहे, फॉल्स आहे. ट्रू इम्प्लाइज ट्रू काय होतो, ट्रूच होतो. और एफ इम्प्लाइज एफ काय असतो, एफ इम्प्लाइज एफ ट्रूच असतो. बघा दोघंही एफ असतील, इम्प्लाइजमध्ये ट्रूच होतो. परत ट्रू ऑर ट्रू काय मिळतो, ट्रू मिळतो. या टेबलवरनं बघा दोघंही ट्रू असतील, ऑरमध्ये येतं, ॲन्सर काय येतं, ट्रू येतं. आता इथे बघा क्यू दिलेला आहे तुम्हाला ट्रू, अँडमध्ये आर दिलेला आहे तुम्हाला फॉल्स, मध्ये ऑर आहे. निगेशन तसाच ठेवा. पी तुम्हाला ट्रू दिलेला आहे, अँड यस किती दिलेला आहे तुम्हाला, फॉल्स. बोला टी अँड एफ, पहिला टी आणि दुसरा एफ असेल अँडमध्ये, पहिला टी आणि दुसरा एफ असेल तर अँडमध्ये काय मिळतं तुम्हाला, एफ. मग हा काय झाला तुमचा, एफ. मध्ये कोणतं चिन्ह आहे, ऑर. पुढं ब्रॅकेटमध्ये टीचं निगेशन काय होतं, फॉल्स. आणि हा पण काय आहे, अँड एफ. अँडमध्ये दोघे जेव्हा फॉल्स असतील तेव्हा ॲन्सर फॉल्सच असतं. देअरफॉर हा बाहेरचा फॉल्स, बाहेरचा ऑर, आणि एफ अँड एफ काय मिळालं तुम्हाला, एफ. दोघंही एफ ऑरमध्ये असतील तरी ॲन्सर काय असतं तुमचं, फॉल्सच असतं. काय असतं, फॉल्स. बघा हे सगळे टेबल आपण आता यूज करतो आहोत. लक्ष द्या, एक. पीची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला, टी. इम्प्लाइज क्यू किती दिलेला आहे, टीच. अँड निगेशन आर किती दिलं आहे तुम्हाला, एफ. टी इम्प्लाइज टी किती मिळतो, टी
टी इम्प्लाइज टी, दोन टी असले की टी असताच, बाहेरचा अँड आहे. एफचं निगेशन काय मिळतं? टी. आणि टी अँड टी काय असतो आन्सर? टी. टी अँड टी आन्सर काय असतं? टी. नंतर पुढं आता लक्ष द्या. पुढं निगेशन, आरची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे? फॉल्स. डबल इम्प्लाइज, पीची व्हॅल्यू किती आहे? ट्रू. बाहेर परत इम्प्लाइज निगेशन, क्यूची व्हॅल्यू किती आहे? ट्रू. बोला निगेशन एफ किती असतो? टी. डबल इम्प्लाइज टी तर टीच आहे. इम्प्लाइज टीचा निगेशन काय मिळतो? फॉल्स. टी डबल इम्प्लाइज टीच असतो. पुढे काय आहे? फॉल्स. टी फॉल्स, टी इम्प्लाइज टी एफ इम्प्लाइजमध्ये बघा टी एफ टी एफ कशामध्ये आहे ते? टी एफ इम्प्लाइजमध्ये. टी एफ इम्प्लाइजमध्ये काय असतो? एफ असतो. किती असतो? एफ. टी एफ इम्प्लाइजमध्ये काय असतो? एफ असतो. बरोबर. टी एफ इम्प्लाइजमध्ये काय असतो? एफ. आता पुढचं लक्ष द्या. निगेशन आहे, पीची व्हॅल्यू किती आहे? टी. निगेशन आहे, पीची व्हॅल्यू किती आहे? टी. पुढं अँड आहे, परत ब्रॅकेट आहे. निगेशन आहे, क्यूची व्हॅल्यू टी आहे, अँड आर ब्रॅकेट कंप्लीट. और पुढं टी अँड आरची व्हॅल्यू एफ, और पीची व्हॅल्यू टी अँड आरची व्हॅल्यू एफ ब्रॅकेट कंप्लीट. बोला निगेशन टी काय असतो? एफ असतो. निगेशन टी काय असतो? एफ. अँड ब्रॅकेट निगेशन टी एफ, आरची व्हॅल्यू एफ आहे ना इथे, आरची व्हॅल्यू काय आहे? एफ. अँड आरची व्हॅल्यू किती आहे? एफ. और टी अँड एफ, पहिला टी दुसरा एफ, अँडमध्ये काय दिसतं बघा, पहिला टी दुसरा एफ, अँडमध्ये एफच असतो. काय असतो? एफ. और पहिला टी दुसरा एफ, अँडमध्ये परत एफ असतो. बरोबर का? बरं. देअरफॉर बोला हा एफ तसाच, अँड तसाच, एफ अँड एफ दोन्ही एफ असतील अँडमध्ये तर एफच असतो. बरोबर का? और आणि इथे काय? एफ और एफ. जेव्हा दोन्ही एफ असतात, फक्त इम्प्लाइजमध्ये दोन्ही एफ असतील तर टी असते, बाकी अँड आणि ऑरमध्ये काय असतं? एफच असतं. एफ अँड एफ काय मिळतो? एफ. और एफ और एफ काय मिळतो? एफच. मग काय आलं आन्सर शेवटी? फायनली एफ. म्हणजे ओव्हरऑल या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू किती? हे स्टेटमेंट पॅटर्न आहे. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्टेटमेंट जोडतात एखाद्या कनेक्टिव्हने तर ते कंपाऊंड स्टेटमेंट होतं. त्याला आपण स्टेटमेंट पॅटर्न पण म्हणतो. बघू आपण पुढे. हा झाला एफ. नेक्स्ट आहे 7th नंबर. ब्रॅकेट निगेशन पी टी आहे, अँड परत टी. बरोबर का? अँड निगेशन एफ, आर एफ आहे ना, दिला आहे तुम्हाला स्टार्टिंगला. क्यू म्हणजे टी इम्प्लाइज पी टी. बरोबर का? इम्प्लाइज निगेशन यस आहे म्हणजे तो फॉल्स आहे, और परत हा फॉल्स आहे. निगेशन टी एफ असतो, अँड आहे टी एम. निगेशन एफ टी झाला का? और टी इम्प्लाइज टी दोन टी असली की टी असतोच. इम्प्लाइज ब्रॅकेट निगेशन एफ टी असतो, फॉल्सचं निगेशन ट्रू और एफ. बोला एफ अँड टी, अँडमध्ये फक्त टीच असतो. पहिला टी आणि दुसरा, पहिला एफ असो दुसरा टी असो, किंवा पहिला टी असो दुसरा एफ असतो, एफच असतो. म्हणजे हा झाला तुमचा एफ अँड टी हा पहिला. और टी इम्प्लाइज ऑरमध्ये फक्त एफ असतो, म्हणजे हा काय झाला तुमचा टी. परत अँडमध्ये एक टी एफ आहे, म्हणजे हा झाला तुमचा एफ. और टी इम्प्लाइज टी काय असतो? टी और एफ म्हणा का एफ और टी म्हणा, ॲन्सर काय असतं तुमचं? टी. टेबल चेक करून घ्या, किती क्वेश्चन झाले? 7. नंतर आता काय आहे? 8वा पण आहे ना. 8वा क्वेश्चन कुठे आहे?
हा इथे आहे 8वा क्वेश्चन. बघा, negation T and F, or F implies negation T, double implies T and F. बरोबर का? T and F. निगेशन तसाच ठेवू, ब्रॅकेट सॉल्व करूया. टीचा निगेशन F असतो, F and F, और F implies टीचं निगेशन परत F, डबल implies T and F असतो. T and F काय असतो? F. बर, हा निगेशन तसाच ठेवा. F and F काय असतो? F, और F implies F T असतो. F implies F काय असतो? T. बघा, दोन इम्प्लाइजमध्ये दोघे जेव्हा F असतात तेव्हा काय बनतो? T बनतो. बरोबर का? डबल इम्प्लाइज इथे काय येणार? F. देअरफॉर F और T निगेशन तसाच ठेवा. F और T, ऑरमध्ये फक्त एकच फॉल्स असतो, तो म्हणजे दोन्ही फॉल्स असतील तेव्हा. म्हणजे हा काय येणार तुमचा? ट्रू. डबल इम्प्लाइज F. देअरफॉर ट्रूचं निगेशन काय मिळतं? फॉल्स. डबल इम्प्लाइज फॉल्स. फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स काय असतो? ट्रू. फॉल्स डबल इम्प्लाइज फॉल्स काय असतो? ट्रू. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 आपण सॉल्व केलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 पण आता घेऊन टाकू आपण. क्वेश्चन नंबर 5 त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन नंबर 5 काय आहे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 5, राईट निगेशन. व्हॉट इज क्वेश्चन नंबर 5? राईट निगेशन. राईट निगेशन. निगेशन मी आता सांगितलं, एक स्टेटमेंट असेल तर नॉट घाला, नॉट असेल तर काढून टाका, नॉट नसेल तर नॉट पुट अप करा. पहिला क्वेश्चन आहे, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. एपीच म्हणतो मी. मग सांगा याचं निगेशन काय येणार आहे? तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. नॉट इन आंध्र प्रदेश. तिरुपती आंध्र प्रदेशमध्ये आहे, त्याचं निगेशन येणार तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. सेकंड क्वेश्चन, 3 इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन. 3 इज not a root of equation x square plus 3x minus 18 equal to 0. इथं नॉट आलं ना, काढून टाका बिंदास. निगेशन काय येणार आहे त्याचं? 3 इज रूट ऑफ इक्वेशन x square plus 3x minus 18 equal to 0. नॉट असेल तर काढून टाकायचा, नसेल तर घालायचा. तिसरा प्रश्न त्यातला तिसरा, रूट 2 इज अ रॅशनल नंबर. रूट 2 इज अ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर. रूट 2 काय आहे? रॅशनल नंबर आहे. मग याचं निगेशन काय येणार आहे? रूट 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर नाही आहे, रॅशनल नंबर आहे. चौथा, पॉलिगॉन ABCDE इज पेंटागॉन. पॉलिगॉन ABCDE इज पेंटागॉन. ऑब्वियसली नॉट नाही आहे तर नॉट टाका. निगेशन काय येणार आहे? पॉलिगॉन ABCDE is not pentagon. आणि लास्ट आहे, 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. म्हणजे 7 + 3 ग्रेटर दॅन 5. आता याच्यात दोन आन्सर येऊ शकतात. 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5. नॉटचं सिम्बॉल असा येऊ शकतो, नॉट ग्रेटर दॅन 5. किंवा 7 + 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 5. इथे ग्रेटर आहे म्हणजे इक्वल पण नाही आहे. म्हणजे याचा अपोजिट काय होणार आहे? लेस आणि इक्वल. या दोनपैकी एक कोणताही आन्सर चालेल. अशा प्रकारे आपण एक्सरसाइज 1.1 आता कंप्लीट केलेली आहे. आता पुढच्या एक्सरसाइजसाठी थोडीशी थेअरी आणि परत न्यूमेरिकल आपण पुढच्या पिरियडला घेणार आहोत. ओके, चांगला अभ्यास करा.
मी संपूर्ण पुस्तक पेपर 1 पेपर 2 आलं लक्षात हे तुम्हाला सोडवून देईल, व्यवस्थितपणे थेअरी समजावून सांगेल. तुम्ही लोकांनी फक्त व्यवस्थितपणे अभ्यास करावा, रेग्युलर अभ्यास करावा, कारण सिलेबस थोडासा हार्ड आलेला आहे. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे पॉईंट जरा डिफिकल्ट आलेले आहे. रेग्युलरली स्टडी करा. उशीर झालेला आहे, आलं लक्षात. ओके.